महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण भवन इमारतीसमोर उभारलेला कचऱ्याचा डेपो सध्या नागरिकांच्या तीव्र संतापाचा विषय ठरला। शासनाच्या इमारतीसमोर मनपाचे कर्मचारी आणि काही सुशिक्षित नागरिक उघडपणे कचरा डंप करताना दिसतात। आरोग्य विभागाच्या निष्क्रिय कारभाराचे हे जिवंत उदाहरण असून स्वच्छ भारत अभियानाच्या गप्पांना हा डेपो चिखलफेक करतोय। घरोघरी घंटागाडी सेवा सुरू असतानाही जाणून बुजून कचरा रस्त्यावर फेकण्याची प्रवृत्ती पाहायला मिळते। याच मार्गावरून वाहनधारक आणि सामान्य नागरिक संतप्त होऊन नाराजी व्यक्त करतात। त्याहून गंभीर बाब म्हणजे याच रस्त्यावरून आदर्श विद्यामंदिर आंतरभारती शाळेतील लहान मुलं रोज शाळेत ये-जा करतात। शाळेत स्वच्छतेबाबत प्रबोधनपर रॅली काढायला लावणाऱ्या प्रशासनाकडूनच अशा दुर्दशेची निर्मिती होत असल्याने पालकांमध्ये प्रश्न निर्माण झाले। या मुलांना नक्की कोणते संस्कार दिले जात आहेत? विशेष म्हणजे या परिसरात महापालिकेचे अनेक कर्मचारी वास्तव्यास असूनही तेच या गोंधळाकडे दुर्लक्ष करतात। त्यांचे मौन म्हणजे अधिकारी वर्गाला पाठीशी घालणंच ठरतं। अधिकारी मात्र सर्व काही सुरळीत असल्याचा दिखावा करतात। हातकणंगले शिरोळ तालुक्यातील हजारो नागरिक कामगार भवनात कामानिमित्त येत असतात। शासनाच्या प्रतिष्ठित इमारतीबाहेर स्वागत कमानीऐवजी दुर्गंधयुक्त कचरा दिसणं हे इचलकरंजी महानगर पालिकेच्या कारभारावर मोठा डाग मांडला जातोय। प्रशासनाने तात्काळ जबाबदारी स्वीकारून कारवाई केली नाही तर नागरिकांचा संताप आंदोलनाच्या रूपात उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही।